रामकृष्ण हरी. आपण पंचीकरण हा ग्रंथ समजून घेत आहोत. भारतीय दर्शनामध्ये पंचीकरण हा विषय फार महत्त्वाचा आहे. पंचीकरण हा शब्द मुळात दार्शनिक शब्द आहे. 5 प्रकारची विभागणी असा याचा सरळ आणि सोपा अर्थ आपण घेऊ शकतो. या जगातील कोणतीही वस्तू, कोणताही पदार्थ 5 तत्वांनी बनलेला आहे असा हा सिद्धांत आहे. पंचीकरण हा जो ग्रंथ आपण बघणार आहोत तो मुळात गुजराती भाषेतील श्रीराम गुरु बाबा यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. याविषयी आपण काल सविस्तर चर्चा केली. पण मुळात पंचीकरण हा विषय उपनिषद काळापासून आतापर्यंत यावर चर्चा ही चालूच आहे. जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांनी सुद्धा पंचीकरणम हा संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिला आहे. आणि त्या शंकराचार्यांनी लिहिलेल्या संस्कृत ग्रंथावर त्यांचे शिष्य सुरेश्वराचार्य यांनी वार्तिक म्हणून काही श्लोक लिहिले आहे आणि त्या ग्रंथाचा विस्तार केला आहे. आणि त्यांच्यानंतर रामानंद सरस्वती आणि आनंदगिरी महाराज यांनी सुद्धा या ग्रंथावर टीका ग्रंथ किंवा टिप्पण्या लिहिल्या आहेत. आणि या आनंदगिरी महाराजांनी किंवा जे काही विवरण या शंकराचार्यांच्या ग्रंथावर, या पंचीकरण नावाच्या संस्कृत ग्रंथावर केलं, त्या विवरण नामक ग्रंथावर श्रीरामतीर्थ एक संत होऊन गेले, त्यांनी तत्वचंद्रिका नावाची टीका सुद्धा लिहिली आहे. म्हणजे एवढे विस्तृत ग्रंथ प्राचीन काळापासून या पंचीकरण या विषयावर निर्माण झाले आहे. त्याच पद्धतीने सुरेश्वराचार्य जे की शंकराचार्यांचे शिष्य होते, त्यांनी आद्यगुरु शंकराचार्यांच्या पंचीकरण या ग्रंथावर वार्तिक म्हणून श्लोक लिहिले आणि त्या ग्रंथाचा विस्तार केला. त्या सुरेश्वराचार्य यांच्या वार्तिकावर नारायणेंद्र सरस्वती यांनी वार्तिकाभरण नावाचा ग्रंथ लिहिला, म्हणजे त्याचा आणखीन विस्तार केला. तर अशी ही पंचीकरण या ग्रंथाची परंपरा आहे. अनेक वेदांतापर ग्रंथामध्ये सुद्धा पंचीकरण या विषयाची चर्चा झाली आहे. म्हणजे एवढे संस्कृत ग्रंथ सुद्धा या पंचीकरण विषयावर त्या काळातील आचार्यांनी आणि पंडितांनी लिहिले आहे. अशा या खूप महत्त्वाच्या विषयावर आपण या ग्रंथाच्या मार्फत चर्चा करणार आहोत. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना, ज्यांना संस्कृत चांगल्यापैकी कळत नाही किंवा कळलं तर वळत नाही अशी आपली परिस्थिती, यांच्यासाठी श्रीराम जे आपले बाबा आहेत, श्रीराम गुरु बाबा यांनी लिहिलेला गुजराती भाषेतील पंचीकरण हा ग्रंथ समजण्यास सोपा आहे. तर आपण आज श्रीराम गुरु बाबा यांचं थोडं चरित्र बघणार आहोत. तर श्रीराम गुरु बाबा यांचा जन्म हैदराबाद, ज्याला आपण दक्षिण हैदराबाद म्हणतो, त्या ठिकाणी 1784 मध्ये त्यांचा जन्म झाला. मूळ हे महाराष्ट्रीयन यजुर्वेदी ब्राह्मण होते, पण त्यांचे वडील हे हैदराबादला एखाद्या राजाच्या इथे अधिकारी म्हणून सेवेत होते किंवा नोकरीला होते आणि त्यामुळे त्यांचा जन्म हा तिथे हैदराबादमध्ये झाला. त्यावेळी विक्रम संवत 1840 अर्थात इसवी सन 1784 मध्ये त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आणि त्यांची समाधी ही बडोदा गुजरात येथे 1850 मध्ये ते समाधिस्थ झाले किंवा त्यांनी हा देह सोडला. लहान असतानाच त्यांना पुराण, इतिहास आदी श्रवण करण्याचे फार आवड होते. वयाच्या 16व्या वर्षी एका महान पंडितांच्या तोंडून त्यांनी श्रीमद भागवत श्रवण केलं आणि ते श्रवण केल्यानंतर त्यांना वैराग्य प्राप्त झालं आणि त्याच दिवशी त्यांनी घरदार सोडून ते तीर्थयात्रेला निघून गेले.
पुढे ते काशीला पोहोचले आणि काशीला एका महात्म्याकडून किंवा एका विद्वान व्यक्तीकडून, संताकडून त्यांनी वेदांत शास्त्र किंवा वेदांत दर्शन श्रवण केलं आणि त्यांना तत्वबोध झाला. तर त्यांना मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत आदी भाषेचं उत्तम ज्ञान होतं. ते या भाषांमध्ये पारंगत होते. तर मुळात त्यांचं मूळ नाव काय हे कोणालाच माहीत नाही, पण रामनामाचा सतत जप करत असल्यामुळे त्यांना आपण श्रीराम गुरु त्या ठिकाणी हे ते नाव त्यांना पडलं आणि आजही आपण त्यांना श्रीराम गुरु या नावानंच आपण त्यांना ओळखतो. ते मूळ महाराष्ट्रीयन ब्राह्मण होते किंवा त्यांचा जन्म हैदराबादमध्ये झाला, तरीसुद्धा त्यांनी आपली जन्मभूमी ही गुजरात म्हणून निवडली होती. वयाच्या 66व्या वर्षी इसवी सन 1850 संवत 1906 भाद्रपद तृतीयेला बडोदा येथे ते समाधिस्थ झाले. श्रीराम गुरु नावाने ते काठेवाड गुजरातमध्ये प्रसिद्ध होते. त्यांचे 4 शिष्य प्रसिद्ध आहेत. सुदामपुरीत व्यास श्री जयकृष्ण, जामनगरीत विश्वनाथजी, बडोद्यात बापूजी, कच्छ मांडवीत सुखलाल गिरीजी. आणि या आपल्या शिष्यांना, या शिष्यवर्गाला त्यांनी केलेल्या उपदेशांचे 37 श्लोक किंवा दोहे चौपाई म्हणून जे त्यांनी सांगितले तेच मूळ गुजराती भाषेतील पंचीकरण म्हणून प्रसिद्ध झाले. पुढे त्यांचे शिष्य पंडित श्री जयकृष्ण यांनी या पंचीकरणाचा विस्तार करून आपल्या शिष्यास उपदेश केला. पंडित जयकृष्ण महाराज हे ब्रह्म साक्षात्कारी तसेच वेदांताचे गाढे पंडित होते. तर असा हा ग्रंथाची माहिती आज आपण घेत आहोत. तर कोणताही ग्रंथ ज्यावेळेस आपण श्रवण करतो तर त्यावेळेस त्या ग्रंथाला काही प्रस्तावना असते. तर ती प्रस्तावना समजून घेतल्याशिवाय त्या ग्रंथाला आपण सुरुवात करत नाही. म्हणून आज फक्त आपण ह्या ग्रंथाची प्रस्तावना फक्त वाचणार आहोत आणि उद्यापासून खऱ्या अर्थाने या ग्रंथाला आपण सुरुवात करणार आहोत. तर 84 लक्ष कोटी योनी या पृथ्वीवर वावरतात, परंतु यातील फक्त एक मनुष्य योनी हीच एक विकसनशील योनी आहे. इतर योनी या हजारो वर्षापूर्वी जशा होत्या तशाच आज आहेत वा सृष्टीशी मिळून न घेता आल्यामुळे नष्ट होत आहेत. फक्त वाढते आहे ती मनुष्य जात किंवा मानवजात. या मानवजातीची म्हणून काही वैशिष्ट्ये आहेत. शरीराने इतर प्राण्यांपेक्षा दुबळी असलेल्या या जातीला विचार करण्याचे सामर्थ्य ईश्वराने दिले आहे. हे असे का? याच्या मागील कार्यकारण भाव शोधण्याची जिज्ञासा, सुखाची आनंदाची साधने शोधण्याची वृत्ती व भाषा ही या जातीची वैशिष्ट्ये आहेत. मानवी मन तर या फुलावरून त्या फुलावर जाणाऱ्या भुंग्यासारखे एकापाठोपाठ एक विषयांकडे धावत असते. कशासाठी? आनंदाच्या शोधासाठी. सामान्यतः हा शोध संपतच नाही, परंतु काही माणसे मात्र याचा शोध घेण्यास यशस्वी झाली. ती म्हणजे ऋषीमुनी, बुद्धासारखे अवतारी पुरुष व अनेक संत महंत. या सर्वांचे सांगणे एकच आहे, आनंदाचा झरा देहाबाहेर नाही, देहाच्या आतच आहे. आत्मा या रूपाने तो देहाला चालवतो व तोच मूळ आनंद आहे. कोणतेही शास्त्र सांगताना काही शब्द त्या शास्त्राची परिभाषा म्हणून येतात. सच्चिदानंद हा या आत्म्याला उद्देशून सर्वांनी वापरलेला शब्द तेच सांगतो. माणूस शेवटी शोध करत करत त्याच मूळ ठिकाणी यावा अशी ईश्वरी योजनाच आहे. मग तो आताच चटकन त्या मार्गात का येत नाही? त्याचे ही कारण वरील सर्व ज्ञानी लोकांनी सांगितले. देहाध्यास. बाहेर आनंद शोधताना झालेली ती एक गफलत आहे. येथे आत्म्याचा विसर पडला व देहच खरा मानून त्याला सुख कशाने मिळेल याचाच मन विचार करू लागले. तोच देहाध्यास. आता हा देहाध्यास लय पावल्या वाचून मन आत वळणार नाही. यासाठी आत्मा सत्य, देह मिथ्या हे समजविण्यासाठी अगदी उपनिषद कालापासून रामदास तुकारामच नव्हे तर आजचेही जे संत आहेत या सर्वांनी जो उपदेश केला तो म्हणजे पंचीकरण. शब्द भिन्न असतील पण हेतू सर्वांचा तोच आहे. एकाच पदार्थाची देशाच्या वेगवेगळ्या भागात व भाषात वेगवेगळी नावे असतात. तोच प्रकार येथेही आढळतो.
पंचीकरणाची सुरुवात कठोपनिषद व छांदोग्य उपनिषदात आढळते. नंतरच्या काळात शंकराचार्य व त्यांचे शिष्य यांनी या पंचकरणावर अनेक ग्रंथ लिहिले आहेत. रामदासांच्या दासबोधातही यावर जागोजाग लिहिले आहे. 17व्या समासात विशेष करून लिहिले आहे. एकनाथी भागवतात ही यावर विचार मांडले आहे. तुकारामांच्या अभंगातूनही तसेच कबीराच्या पदांमधून या संबंधी बरेच माहिती सांगितली आहे. महाराष्ट्रात दक्षिण हैदराबाद शहरात इसवी सन 1784 मध्ये एक संत जन्मले. श्रीराम त्यांचे नाव. त्यांनी आपली कर्मभूमी गुजरात निवडली व तेथेच स्थायिक झाले. हे यजुर्वेदी ब्राह्मण होते. वयाच्या 66व्या वर्षी इसवी सन 1850 मध्ये संवत 1906 भाद्रपद तृतीयेला बडोदा येथे समाधीस्थ झाले. रामगुरू या नावाने ते काठेवाड गुजरातमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांचे 4 शिष्य प्रसिद्ध आहेत. सुदामपुरीत व्यास, जयकृष्ण, जामनगरात विश्वनाथजी, बडोद्यात बापूजी व कच्छ मांडवीत सुखलाल गिरजी. आपल्या शिष्यवर्गाला त्यांनी केलेल्या उपदेशांचे 37 श्लोक किंवा दोहे म्हणजे रामगुरूंनी सांगितलेले मूळ गुजराती पंचीकरण हे त्यांचे सतशिष्य पंडित श्री जयकृष्ण यांनी या पंचकरणाचा विस्तार करून आपल्या शिष्यास उपदेश केला. पंडित जयकृष्ण महाराज हे ब्रह्मसाक्षात्कारी तसेच वेदांताचे गाढे पंडित होते. त्यांच्या या पंचीकरणाचे अनुवाद मराठीतही झाले आहेत. मुमुक्षुस या ग्रंथाची ओळख व्हावी या उद्देशाने मूळ गुजराती ग्रंथाचे हे भाषांतर केले आहे. हे वाचून अध्यात्माची ओझरती कल्पना येईल. कारण अध्यात्मशास्त्र समजावून सांगण्यासाठी सद्गुरूंचीच आवश्यकता आहे. कितीही ग्रंथ व वेदांत वाचून माणूस अध्यात्म प्रवीण होणार नाही. तरीही हे शास्त्र सद्गुरूकडूनच समजून घ्यावे ही प्रवृत्ती व्हावी म्हणून हा ग्रंथ प्रपंच आहे. शब्द तेच असतात. राजाची आज्ञा, अधिकारी सरदाराची आज्ञा व समाजातील एखाद्या व्यक्तीची आज्ञा. शब्द तेच असले तरी त्यामागील अधिकार वेगवेगळा असल्याने त्याचे परिणामही वेगवेगळेच असणार यात काय संशय. हीच सद्गुरूची आवश्यकता असण्याचे कारण आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यावे. शुभम भवतु. अशा प्रकारे आज आपण फक्त प्रस्तावना वाचली आणि या ग्रंथाचा परिचय आणि रामगुरू बाबा यांचं थोडक्यात चरित्र समजावून घेतलं. आता येणाऱ्या भागांपासून आपण सविस्तर प्रकारे वेदांताचे जे सिद्धांत आहे त्या पद्धतीने आपण हा ग्रंथ समजावून घेऊ. कारण पंचीकरण हा ग्रंथ माझ्या मते तरी वेदांताचा प्रवेश ग्रंथ आहे. म्हणजे ज्याला वेदांत शिकायचा आहे त्यांनी अगोदर पंचीकरण हा ग्रंथ शिकावा. तर त्यामुळे खूप सोपा पण आहे, पण तेवढाच जर तो समजला नाही तर अवघडही आहे. असा हा ग्रंथ आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप आता पुढील भागापासून व्यवस्थित त्याचं अध्ययन करू. धन्यवाद. रामकृष्ण हरी.